चल सर्जा चल राजा बिगी 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 जायचं चल 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 हा 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 चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं चल सर्जा चल राजा बिगी 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 जायाचं बिनमोलाचं बिनतोलाचं सोंगडी शेतकऱ्याचं माथ्यावरती दिवसाचा हे डोळा सरकार होय भुकेला शंभू हाय भोळा चल राजा भाकर काढा झुणका राधा पोट भरे रायाचं बिनमोलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं राईतल्या रावळात देवीच्या देवळात सनई अन चौघडा राईबाई घ्या कमरेवर घडा साईबाई घ्या डोईवर खडा राईबाई घ्या कमरेवर घडा साईबाई घ्या डोईवर खडा सखूबाई घुम 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 उघडा घुम घुम घागर घुम उघडी भर घुम घुम घागर घुम उघडी भर वाव बसलाय घट हो असविन हसलाय मोत्यांचा डोंगर मळ्यात दिसलाय बसलाय घट हो असविन हसलाय मोत्यांचा डोंगर मळ्यात दिसलाय आभाळ उघडलंय निशाण चढलंय अंबाबाईचा घडा राईबाई घ्या कमरेवर घडा साईबाई घ्या डोईवर घडा राईबाई घ्या कमरेवर घडा साईबाई घ्या डोईवर सावकार औंदा पाऊस लय आहे बघा थोडं पैक दिलं असतं तर खत आणि बिया आणून पेरून घेतलं असतं अरे पैसा मागा येत असा पैसे कोण तुमचा बाप द्यायचा वेळ औंदाचं पीक निघलं की पहिलं बी आणि ह्या बारीचं बी एकदमच देऊन टाकतं सावकार पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून तो जीव माय बापा मनवायोरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला
सार आधार कुणाचा नाही ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी बळगे झुंजायाला कीर्तची ढाल दे नविती पंच प्राण जीवारत ताल दे कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही देवा कुठं शोधू तुला मला सांगना प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी का रे तडफड ही ह्या काळजामधी घुसमट तुझी रे होते का कधी मानसाचा तू जन्म घे गाव जो मांडला मोडू दे सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून म्हैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं. सरकार गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावत राहीवारी. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा. नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.